ऊन पाऊस असो वा दिवस रात्र, ठाणेकरांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवणारे रिक्षा चालक वय वाढलं की थकून जातात। अनेक वर्षांपासून रिक्षा संघटना मागणी करत होत्या की म्हातारपणात या चालकांना काहीतरी आधार मिळावा। हीच मागणी लक्षात घेऊन आता कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागातील 47 ज्येष्ठ रिक्षा चालकांना थेट आर्थिक लाभ जाहीर झाला आहे। शासनाच्या धर्मवीर आनंद दिघे मीटर टॅक्सी रिक्षा विकास महामंडळाच्या माध्यमातून 65 वर्ष पूर्ण केलेल्या पात्र रिक्षा चालकांच्या बँक खात्यात थेट 10,000 रुपयांचा सन्मान निधी जमा होणार आहे। वयाच्या 65 वर्ष पूर्ण झाल्यानंतर शरीर हवं तसं साथ देत नाही आणि वाढत्या वयामुळे रिक्षा चालवण्यावर अनेक बंधने येतात। त्यामुळे रिक्षा चालकांसाठी निवृत्ती वेतन, आरोग्य विमा आणि घरांची विशेष योजना राबवण्याची मागणी केली जात होती। याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाने धर्मवीर आनंद दिघे मीटर टॅक्सी रिक्षा विकास महामंडळ स्थापन केले। या महामंडळाच्या माध्यमातून आता कल्याण, डोंबिवली, मुरबाड, उल्हासनगर आणि अंबरनाथ परिसरातील 47 पात्र रिक्षा चालकांना 10,000 रुपयांचा सन्मान निधी मंजूर करण्यात आलाय। राज्यात प्रथमच रिक्षा चालकांसाठी अशा प्रकारचा थेट आर्थिक लाभ देणारा उपक्रम सुरू केला आहे। तुम्हाला काय वाटतं? या योजनेमुळे ज्येष्ठ रिक्षा चालकांना म्हातारपणात एक मोठा आधार मिळाला आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करा सलाम ठाणे।